नमस्कार पब्लिक, कसे आहे? बरे आहेत का सगळे? पुन्हा तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. तर आज अरे आज काय झालं माहिती आहे का तुम्हाला? पप्पा आता आलते आणि पप्पा काय म्हणले मला की बाळा कुठेतरी जाऊन फिरून ये म्हणले. आता तर मग किती दिवस घरी बसणारच म्हणे, कुठे जाऊन फिरून ये. हां, तर पप्पाला काय म्हटलं मी, मी म्हणलं पप्पाला की मला पैसे पाहिजे, म्हणलं जरासे द्या म्हणून जरा खर्चायला. तर पप्पानं काढून दिले मला. पण पण माझी इच्छा नव्हती बाहेर जायची. मग पप्पाला काय म्हणलं मी, ठीक आहे म्हणलं, जाऊ द्या म्हणलं कशाला. मग तरी मी जात होतो म्हणून. आपण तुम्हाला व्हिडिओ ह्याच्यावर दाखवल मी हां की कोणत्या ठिकाणी जायचं आहे ते. आणि मी जाणार आहे सोमवारी मी जाणार आहे नाशिकला. तर तुम्हाला दाखवेल मी नाशिकचा ब्लॉग. तर अजून एक सांगायचं राहिलं तुम्हाला. खरंच आता हे जे मी आता व्हिडिओ स्टार्ट केले ना, तर मला असं वाटायला आता कोणतरी आहे म्हणून. आता म्हणजे म्हणजे मनात काय राहणार गेलं तुम्हाला सगळं सांगायचं, म्हणजे असं कोणतरी आहे असं, जसं की मला असं ऐकणार असं मला वाटायला. म्हणजे माझ्या मनात काही राहण्यात गेलं आता. तुम्हाला सांगायचं मन करते आता सगळं. म्हणजे काय आहे जरा फ्री वाटायला आता. पहिलीपेक्षा जे दिमागात जे लोड होतं ना, ते जरा कमी झालं. कारण या व्हिडिओमुळं फर्स्ट टाईम मी असं कॅमेरासमोर बोलायलो कोणाला तरी. तर हेच कारण आहे, कारण खुशी वाटायली मला. बाकी मग तुमच्यापर्यंत आहे सोबत. आणि काय नाही, चिल वाटायला जरा कूल वाटते आता व्हिडिओ बनवायला. मस्त व्हिडिओ. आपापल्या व्हिडिओमध्ये खुश राहायचं मित्रांनो. काय व्हिडिओमध्ये खुश राहायचं, कशाचं टेन्शन घेऊ नका. व्हिडिओ बनवा, आपले मत सांगा, मत बोला. हे छान आहे बरं. एक तुम्हाला सांगायचं तर हे व्हिडिओ जे आपण बनवतो ना, ते छान आहे बरं. म्हणजे एक प्रकारचं आपल्यामध्ये ते सुख आहे. खरं जे सुख आहे जे कुठंच नाही. जर तुम्ही लाईफमध्ये समजा एकटे असाल, डिप्रेशनमध्ये असाल, कोणत्या असं एन्झायटीमध्ये असाल, कुठं काय असाल, असं म्हणजे कोणत्या विचारामध्ये अशी पागल झाले असाल, काहीतरी असं तुमच्या मनात असं एकटेपणा असाल, तर सरळ एक काम सांगतो मित्रांनो. व्हिडिओ कॅमेरा चालू करा, मोबाईल फोन वर करा आणि जे मनात आहे ते बोलून टाका. याला तुम्हाला याच्यावर कोणी उत्तर बोलणार नाही. तुम्ही जरी कोणा मुलांना कोणाला बोललात, जरी तुम्हाला ना त्याचं प्रत्युत्तर भेटल की वरून ते तुम्हालाच बोलतील. त्यापेक्षा काय करा माहिती आहे का, हे तुम्ही कॅमेरा चालू करा आणि समोर बोला, मोबाईलच्या समोर बोला आणि जे बोलायचं ते बोला. म्हणजे काय, तुमच्या मनात काय राहणार नाही आणि सरळ तुमचं मन हलकं होतील. तुम्ही काय करा, हे ट्राय करून बघा. खरंच मी सध्याला माझा एक असं सध्या स्वतःचं ओपिनियन आहे की मी जेव्हापासून व्हिडिओ स्टार्ट केले बनवायला, तेव्हापासून माझ्या मनातून असं एक असं हे झाल्यासारखं वाटायला मला. कारण जास्त असं काही लोड नाही, कधी एकटेपणा वाटला नाही. कारण सरळ मी कॅमेरा चालू करायला बोलायलो जे बोलायचं ते. कारण मला आता कसं वाटणं झालं की कोणी आहे जवळ, कोणी नाही आहे, ह्याचं मला काहीच पडलं नाही. मला बस कॅमेरा दिसायला समोर, मी बोलायलो जे बोलायचं ते. तर तुम्ही बी एक सांगतो मित्रांनो, जर डिप्रेशनमध्ये असाल, काही तुमच्या मनात असाल, काही कुठं जरी तुम्हाला शिवाय जरी द्यायचं असेल, तर सरळ कॅमेरा ओपन करायचा आणि शिवाय द्यायचं. हे लास्ट पर्याय. नाही तर कुठं दूर जायचं एका ठिकाणी आणि एकटं बसायचं, चिरकायचं, जरूरत चिरकायचं. नाही तर काय बोलायचं ते बोलायचं, दूर जाऊन बोलायचं. म्हणजे कसं तुमच्या मनातलं पण हलकं होतील आणि तुम्हाला कोणी बोलणार सुद्धा नाही. कारण मी सध्या माझा पर्सनल ओपिनियन आहे की मी असं केलेलं आहे. तर तुम्ही बी एकदा ट्राय करून बघा. तुम्ही सध्याला ते काय करा, तुम्ही जा कुठं तरी दूर जा, नाही तर सरळ कॅमेरा मोबाईल घ्या, कॅमेरा चालू करा आणि जे बोलायचे ते बोला. म्हणजे कसं तुमच्या मनात काय राहणार नाही, जे आहे ते होऊन जायचं मला. आणि काय तुम्हाला काय घेणदेण नाही, कारण बघू द्या कोणाला बोलायचं ते. म्हणजे तुमच्या मनातच निघून जातील, तुमच्या मनातच निघून जाईल ना बाबा. तुम्ही काय टेन्शन घ्यायला त्या गोष्टीचं. तुम्ही सरळ कॅमेरा चालू करा आणि जे बोलायचे ते बोला. यार मी रील्स स्क्रोल करू लागलो होतो, तर
असे 2-3 जण इन्फ्लुएन्सर आहेत ते बोलू लागले होते की जे कॅमेरा चालू करा, जे बोलायचे ते बोला. म्हणजे तुमच्या मनात काय राहणार नाही, जे बोलायचं ते बोला. तर तर मी जस्ट स्टार्ट केला आणि कॅमेरा उचलला आणि जस्ट लागलो बोलायला. मला माहीत नाही मी काय बोलवलो काय नाही, म्हणजे काय व्हिडिओ आहेत काय नाही, ते कोणता कंटेंट आहे ते नाही, मला काहीच माहीत नाही त्या गोष्टीचं. फक्त व्हिडिओ चालू करा आणि जे बोलायचं ते बोला. 5 मिनटं बोला, 10 मिनटं बोला, 1 मिनटं बोला, पण बोला, काहीतरी बोला. आणि खरंच या व्हिडिओनं एक चांगलं काम केलं. जे जे यूट्यूब आहेत त्याने खूप चांगलं काम करायला, कारण त्याच्या म्हणजे त्यांनी ना असं करेल की म्हणजे तुझ्यात काही कमी नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. की त्यांचा मोटिव्ह आहे की तुझ्यात काही कमी नाही, तू करू शकतोस, फक्त कन्सिस्टन्सी ठेव. म्हणजे तुझ्यात काही कमी नाही, तू करू शकतोस. तू सरळ कॅमेरा उचल, व्हिडिओ बनव, सरळ अपलोड करून टाक. काही हॅशटॅग देऊ नको, कोणत्या काही देऊ नको, सरळ व्हिडिओ बनव, जे बोलायचं ते बोल, शिवा दे कोणाला, काय बोलायचं ते बोल. कोणाची काय माय घेऊन टाक, कोणाची काय. आता मला शब्द वापरायचे नाहीत पण बोललो मी. सरळ सरळ बोलून टाक, जे बोलायचं ते बोल, कॅमेरा उचल, सरळ सरळ व्हिडिओ कर, जे बोलायचं ते बोल मित्रा. जे बोलतोस ना ते बोलून टाक, जे मनात आहे ते बोलून टाक. कोणाला शिवाय द्यायच्या, कोणतं ब्रेकअप झाले त्या पोरला शिवाय द्यायची, शिवाय देऊन टाक. कोणा मित्रांना काही तुम्हाला त्रास दिला त्या मित्राला शिवाय देऊन टाक. कोणा दुश्मनला दोस्त मग काही दोस्त तुमच्याबद्दल कोणता दोस्त आहे, दोस्त आहे, त्या दोस्ताबद्दल तुम्हाला प्रेम वाटत असेल, त्या दोस्ताला प्रेमाबद्दल विश्वास द्या. म्हणजे तुम्ही जर सांगू शकत नाही, तर तुम्हाला मायबापाला काय बोलायचं तुम्ही बोलू शकत नाही, तर सरळ व्हिडिओ चालू करा आणि बोला. हे व्हिडिओ माध्यमातून तुम्ही एक तर तुमचं मन हलकं होईल, एक तर तुमचं मन हलकं होईल आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होणार. रियालिटी आहे मित्रांनो, खरंच मी स्वतः एक्सपिरियन्स घेतो, मला माहिती आहे. कारण मी जसं व्हिडिओ बनायला लागलो, मला व्ह्यूचं टेन्शन नाही का कोणा तिचं टेन्शन नाही, माझा व्हिडिओ चालला आहे म्हणजे माझं मन हलकं होतं आहे, मी सॅटिस्फॅक्शन होतो ते गोष्टीचं. मला म्हणजे एक असं स्वतःला असं एक हे वाटायला यार, खरंच सिरियसली सांगतो मित्रांनो. व्हिडिओ तुम्ही बनवा, करा, छोटे मोठे काय असे ना, शॉर्ट्स व्हिडिओ काय असे ना, तुम्ही सध्याला व्हिडिओ बनवा आणि टाका. तुम्ही कोणाही थ्रू टाकू नका, कोणाला असं बोलून आपण वाईट होण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्हाला तसं व्हायचं नसेल, तुम्ही सरळ व्हिडिओ चालू करा, कॅमेरा चालू करा आणि सरळ जे बोलायचं ते बोला. मी आता तेच बोलायलो, कारण मला माहीत नाही मी काय बोलायलो काय नाही. पण एवढं तर सांगतो मित्रांनो, हे व्हिडिओ आहे ना, हे व्हिडिओ ना तुम्ही सरळ कॅमेरा चालू करा आणि बोला. कॅमेरा चालू करा आणि बोला, जे बोलायचं ते बोला मित्रांनो. कारण खरं सांगतो, तुम्ही जर बाकीच्याला जर बोलत असाल ना, तुम्ही वाईट होसाल त्या गोष्टी, लक्षात ठेवा. कारण हे बघा, जर तुम्ही एकटे असाल, हे लाईफचा रूल आहे, जर तुम्ही एकटे असाल ना तर तुम्ही सगळे खरे आहेत. मी सध्याला जर एक्सपिरियन्स होतो, जर तुम्ही खरे असाल तर तुम्ही कधी पण एकटे असाल, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही जर कुठं चुकत नसाल, तुम्ही जर सगळं लोकांच्या तोंडावर बोलत असाल, जर तुम्ही लोकांच्या तोंडावर बोलत असाल की तू असा आहे, तू तसा आहे, तर ते हे लोकांना पचत नाही, काय खराब बोललं माहिती आहे का. त्याच्यामुळं काय सांगालो, तुम्ही जर एकटे असाल, लाईफमध्ये तुम्ही एकटे असाल, सगळ्यांनी तुम्हाला असं एकटं पाडलं असाल, नातेवाईकांनी झालं, मित्रांनी झालं, गर्लफ्रेंड झालं, तुमच्यात जे कोणी असं एकटं पाडलं असेल तर एवढं लक्षात ठेवा, तुम्ही खरे आहे मित्रांनो. तुम्ही खरे आहे, तुम्ही कधी कुठंच चुकला नाही. तुम्ही बरोबर आहे, कारण लाईफच्या पार्ट तुम्ही जगला आहे. तुम्हाला देवानं बरोबर तुम्हाला दाखवून दिले की कोण कुठपर्यंत सोबत राहणार आहे, तुमच्या कुठपर्यंत नाही. ह्याच्यामुळं तुम्ही कशाचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही खरे आहेत मित्रांनो. हे मी स्वतःचा ओपिनियन आहे की जेव्हा तुम्ही एकटे पडसाल ना, तेव्हा तुम्हाला समजेल की कोणी नाही या जगात, कोण नाही, मायबापाशिवाय कोण नाही. तुम्हाला एक खरं सांगतो, मायबाप आहे तर सगळे, मायबाप आहे तर सगळे. तुम्हाला लास्टपर्यंत मायबाप सोबत राहणार आहेत तुमच्या, ना तुमची बायको राहणार आहे, ना कोणते मित्र राहणार आहे, कोणी नाही मित्रांनो. जायचं तर आपल्याला एकटंच आहे. एवढं सांगतो की स्वतःवर विश्वास ठेवा, करू शकतो म्हणून एक असं मनात राहू द्या, नाही तर घरात बोर्ड ठेवून द्या, मी करू शकतो. कारण मी बी व्हिडिओ बनतो, आता तुम्हाला बघत असाल माझे व्हिडिओ, जर तुम्ही कधी बघला नसाल तर 1-1, 2-2 व्हिडिओ आहेत माझे, व्ह्यूज आहेत, लाईक आहेत. तर त्याचा काही असं हे नाही, कारण मी स्वतःसाठी बनवायलो. कारण जे काय माझ्या मनात आहे, जे काय मी असं एकटा पडलो, आणि खूप काही माझ्या मनात आहे तुम्हाला सांगायचं आहे. मोठी जर्नी आहे आपली, आता पण खूप मोठा प्रवास करायचा आपल्याला. तर त्याच्यामुळं मला तुम्हाला खूप काही सांगायचं आहे.
त्याच्यामुळं तुम्ही काय करा, सोबत राहा. आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर काय तुम्हाला, तर हां, हे विसरू नका मित्रांनो. मला ती गोष्ट मला बार सांगायचं माझं मन करते. तुम्ही बोला. तुम्ही ना काय करा, तुम्ही व्हिडिओ चालू करा आणि बोला, जे बोलायचं ते बोला मित्रांनो. ऐका तुम्ही प्लीज. जर तुम्ही खरंच जर कोणा तकलीफमध्ये असाल, मला असं वाटतं कोणीच नाही, सगळ्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम चालू आहेत. सगळ्याच्या प्रॉब्लेम सगळ्याच्या लाईफमध्ये चालू आहेत. कोणीच हे नाही की कोणी असं परफेक्ट नाही, की कोणीच असं परफेक्ट बनून जन्माला आला नाही. सगळ्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम चालू आहेत. सगळ्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम चालू आहे. तर माझं म्हणणं काय, तुम्ही त्या प्रॉब्लेमला फेस करता, ठीक आहे, तुमच्यात आत्मबळ आहे, तुम्ही आहात, ग्रेटफुल आहात, म्हणजे एकदम असं शक्ती आहे तुमच्यात, करू शकतो तुम्ही. पण माझं म्हणणं काय, तुम्ही कॅमेरा चालू करा. जर तुम्हाला वाटत असेल जर मी कोणाला बोलून मी वाईट होऊ शकतो, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा, कॅमेरा चालू करा, व्हिडिओ बनवा, जे बोलायचे ते बोला आणि सरळ अपलोड करून द्या. अपलोड करू नका, वाटलं ठेवून द्या. एक सांगायचं म्हटलं तर काय, जर तुम्हाला वाटत असेल हे त्याच्यापर्यंत पोहोचावं, जर तुम्ही अपलोड करा. जर तुम्हाला नाहीच करायचं असेल तर तुम्हाला सरळ सांगतो, तुम्ही व्हिडिओ बनवा आणि सरळ राहू द्या. व्हिडिओ बनवा, सरळ राहू द्या. म्हणजे तुमच्या मनातलं तुम्ही काढा बाहेर. खरं म्हटलं तर हेच मुद्दा आहे. तुम्ही तुमच्या मनातलं बाहेर काढा. जोपर्यंत तुम्ही मनातलं काढा, तोपर्यंत तुम्ही डिप्रेशनमध्ये राहाल. साक्षात मी केले, कारण मी सांगतो तुम्हाला की मी साक्षात माझ्या मनातलं बाहेर काढले. मी जितके व्हिडिओ बनवले तितके माझ्या मनात जेवढं होतं ना तेवढं चालू होतं सगळं. आणि जसं मी व्हिडिओ बनवला तसं माझ्या मनात काय राहणार गेले, कारण मी टेन्शन फ्री झालो आणि मी एन्जॉयफुल जगतो आता, कारण मला कशाचं टेन्शन नाही. व्हिडिओ बनवलो, खुश राहिलो, बस. ठीक आहे, एवढं सांगून मी थांबतो आणि आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर असंच कंटिन्यू सोबत राहा. जर चॅनल नवीन असं सबस्क्राईब करा. असे व्हिडिओ रोज येत राहतील. तर ठीक आहे, स्वतःची काळजी घ्या, आई पप्पांची काळजी घ्या. ठीक आहे, बाय. ठीक आहे.